हाय फ्रेंड्स, आपण सेकंड पार्टमध्ये या ठिकाणी भेटत आहोत। यामध्ये आपल्याला पहिला जो धडा झालेला आहे आपला कंपोनेंट्स ऑफ फूड, त्याच्यातला दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे। प्रोटेक्टिव्ह फूड्स, बॅलन्स डाएट आणि डिफेन्सिव्ह डिसीज हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं। याच्या पहिले एक तुम्हाला एक नोट्स देत आहे। आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला लगेच आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करणार आहेत आणि आपले इतर सुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी सोपं जाणार आहे। ठीक आहे, यानंतर आपल्याला आपला जो धडा आहे त्या धड्याकडे जायचं आहे। यामध्ये आपण पहिल्या भागमध्ये फूड म्हणजे काय बघितलेलं होतं, नंतर न्यूट्रिशन काय आहे ते बघितलं होतं। नेक्स्ट यानंतर आपण एनर्जी गिविंग फूड, कार्बोहायड्रेट आणि फॅट बघितलेले होते। यानंतर आपण बिल्डिंग ब्लॉक्स किंवा बिल्डिंग फूड्स बघितले होते, त्यामध्ये प्रोटीन सांगितलं होतं, बरोबर आहे। या सर्वांची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती चांगल्या पद्धतीने समजली असेल। आता मी काही रिव्हिजन मध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटीनचे काही अजून एक्झाम्पल देत आहे। सम सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स, फॅट अँड प्रोटीनचे। तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे सम सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट। तर यामध्ये कार्बोहायड्रेट आपल्याला माहिती आहे, तुम्हाला इथे चित्र दिसत आहे। यामध्ये स्वीट पोटॅटो, व्हीट, राईस, बाजरा, पोटॅटो आहे, शुगर केन आहे, पपाया आहे, मेलन आहे, मँगो आहे आणि मेज आहे। तर हे सर्व कार्बोहायड्रेटचे सोर्सेस आहेत। याचा वापर तुम्हाला कार्बोहायड्रेटच्या सोर्सेस मध्ये करता येणार आहे। कुठं कार्बोहायड्रेट भेटते ते। यानंतर सम सोर्सेस ऑफ फॅट बघायचा आहे आपल्याला। यामध्ये आपण दोन प्रकारे सांगितलं होतं, प्लांट प्रोडक्ट किंवा प्लांट सोर्सेस आणि दुसरं सांगितलं होतं ॲनिमल सोर्सेस। प्लांट सोर्सेस कोणते आहेत ते आपण बघा। प्लांट सोर्सेस मध्ये आहे ग्राउंडनट, तीळ, ऑइल, प्लांट ऑइल असे डिफरंट्स आहेत। यानंतर आपल्याला ॲनिमल सोर्सेस बघायचे आहेत। ॲनिमल सोर्सेस मध्ये आहे मीट, घी, मिल्क, क्रीम, एग, बटर हे ॲनिमल सोर्सेस आहेत। यानंतर आपल्याला परत पुढे बघायचं आहे प्रोटीन्सचे, सम सोर्सेस ऑफ प्रोटीन। प्रोटीन मध्ये सुद्धा आपल्याला प्लांट सोर्सेस पहिल्यांदा बघायचे आहेत। ग्रेन्स म्हणजे चना वगैरे, यानंतर मूग आहे, तूर डाळ आहे, बीन्स आहे, पीन्स आहेत, यानंतर सोयाबीन, हे सर्व प्लांट सोर्सेस आहेत। यानंतर आपल्याला ॲनिमल सोर्स बघायचे आहे। ॲनिमल सोर्स मध्ये फिश, मीट, मिल्क, पनीर, एग्स हे सर्व ॲनिमल सोर्सेस आहेत। कशाचे आहेत तर प्रोटीनचे आहेत। ते आपले सोर्सेस झालेले आहेत, तुम्हाला चित्राच्या माध्यमातून छान पद्धतीने समजणार आहे। यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रोटेक्टिव्ह फूड्स। प्रोटेक्टिव्ह फूड्स म्हणजे आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करणार आहे, ते कसं आहे तुम्हाला मी सांगणार आहे पुढे। तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे प्रोटेक्टिव्ह फूड्स। प्रोटेक्टिव्ह फूड्स मध्ये आहेत विटॅमिन्स आणि मिनरल्स। किती आहेत तर विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, तर ते बघू। यामध्ये आपल्याला पहिला पॉइंट बघायचा आहे विटॅमिनचा। विटॅमिन काय आहे, कसं आहे तर ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की विटॅमिन्स, ठीक आहे। तर विटॅमिन्स आपल्याला कशा आहे काय नाही बघूत आपण। आर रिक्वायर्ड बाय आवर बॉडी इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी विटॅमिन्स। तर आपल्या बॉडीला विटॅमिन्स हे खूप स्मॉल क्वांटिटी मध्ये कमी प्रमाणात लागतात। यानंतर हेल्प्स कीपिंग आवर आईज, बोन्स, टीथ अँड गम। तर विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये प्रोटेक्शन कशाचं संरक्षण करत आहेत तर आपल्या डोळ्याचं, बोन्सचं, टीथ आहे, गम म्हणजे हिरड्या, या सगळ्यांचं प्रोटेक्शन करत आहे, याला हेल्दी ठेवत आहे। यानंतर पुढे द फूड आयटम रिच इन विटॅमिन्स आर कॉल्ड प्रोटेक्टिव्ह फूड। ज्या फूड मधून आपल्याला हे विटॅमिन्स भेटत आहे त्या फूडला प्रोटेक्टिव्ह फूड म्हणायचं आहे। फूड्स ॲज दे प्रोटेक्ट आवर बॉडी फ्रॉम द डिसीज। हे आपल्याला डिसीज होऊ नये म्हणून आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करत असतात। अँड कीप द हेल्दी, आपल्याला हेल्दी, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर होत असतो। विटॅमिन्स मध्ये आपल्याला अजून ऍडिशनल माहिती सांगायची म्हणलं तर विटॅमिन हे दोन प्रकारचे असतात, एक वॉटर सोलेबल, दुसरा आहे ऑइल किंवा फॅट सोलेबल विटॅमिन। जसे की आपल्याला माहिती विटॅमिन किती प्रकारचे आहेत, त्या विटॅमिनचे प्रकार। तर विटॅमिनचे प्रकार आहेत ए, डी, बी, सी, ई आणि के। ए, बी, सी, डी, ई आणि के हे विटॅमिनचे टाइप्स आहेत।
यामधलं व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे वॉटर सोलेबल आहे. सोबतच व्हिटॅमिनचे बी जे आहे त्या बी चे काही कॉम्प्लेक्स आहेत जसे की B1, B2, B3, B6, B12 हे व्हिटॅमिनचे कॉम्प्लेक्स आहेत. हे सुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, पाण्यामध्ये विरघळत असतात. आता पॉइंट आपल्याला बघायचा आहे दुसरा, फॅट सोलेबल किंवा ऑइल सोलेबल व्हिटॅमिन. ए, डी, ई अँड के हे व्हिटॅमिन्स ऑइल सोलेबल आहेत. ते ऑइल मध्ये डिझॉल्व्ह होत असतात, मिक्स होत असतात. आपण बऱ्याचशा काही टीव्हीवर ऍड बघतो जसे की तेलाच्या, ऑइलच्या, त्याच्यामध्ये सांगतात की ऑइल मध्ये हे व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के व्हिटॅमिन्स आहेत. तर हे तुम्हाला त्या ऍड मधून समजणार आहे. यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे मिनरल्स. नेक्स्ट बघायचं आहे मिनरल्स बघायचं आहे. मिनरल्स म्हणजे खनिजे, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे. तर मिनरल्स काय बघू. मिनरल्स आर नीडेड अवर बॉडी इन अ स्मॉल क्वांटिटी किंवा अमाऊंट. तर मिनरल्स सुद्धा आपल्या बॉडीला स्मॉल क्वांटिटी मध्ये, कमी प्रमाणामध्ये लागत असतात, त्याची रिक्वायरमेंट असते. इच वन इज इसेन्शियल फॉर द प्रॉपर ग्रोथ. प्रत्येक प्रत्येक मिनरलची आपल्या शरीराला खूप जास्त महत्वाची गरज असते. त्यानुसार आपल्या शरीराची ग्रोथ होत असते. अँड मेंटेन द गुड हेल्थ. आपल्या बॉडीचं गुड हेल्थ साठी सोबतच सम सोर्सेस ऑफ मिनरल्स आर कॉल्ड प्रोटेक्टिव्ह मिनरल्स आपण त्याला म्हणू शकतो. ज्यामधून आपल्याला मिनरल्स भेटतात ते आपण सांगू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला काही सम सोर्सेस दिलेले आहेत विटॅमिन्स आणि मिनरल्सचे, ते तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा बघायचे सम सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन. व्हिटॅमिनचे सोर्सेस कोणते आहेत. तर या ठिकाणी व्हिटॅमिनचे सोर्सेस आहेत लिव्हर, ऑरेंज, टोमॅटो, गवा, मिल्क, फिश ऑइल. यानंतर बटर आहे, लेमन आहे, आवळा आहे, एग्स आहेत, असे डिफरंट्स आहेत. यानंतर मिनरल्स मध्ये स्पॅनिश वगैरे आहे, मिल्क आहे अँड अदर दुसरे फ्रूट सुद्धा इथे दिलेले आहेत. तर विटॅमिन्स आणि मिनरलचे सोर्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, तुम्ही ते बघू शकता. यानंतर आपल्याला पुढचा सपोर्टिंग एजंट बघायचा आहे वॉटर. नेक्स्ट बघायचा आहे वॉटर. तो वॉटर म्हणजे पाणी आपल्याला माहिती आहे. तर पाण्याचा रोल आपल्या बॉडीमध्ये कसा आहे. आवर बॉडी रिक्वायर्ड लार्ज क्वांटिटी मीन्स 5 to 7 लिटर वॉटर एव्हरी डे. आपल्याला दिवसभरामध्ये 5 to 7 लिटर वॉटर गरजेचं आहे, रिक्वायर आहे. वॉटर हेल्प्स आवर बॉडी टू परफॉर्म मेनी फंक्शन्स लाईक डायजेशन, ब्लड सर्क्युलेशन, एक्सक्रिएशन अँड अदर लाईफ प्रोसेस. तर आपल्या बॉडीमध्ये सगळे फंक्शन बरोबर वर्किंग करण्यासाठी, प्रॉपर काम करण्यासाठी आपल्याला वॉटरची गरज असते. यानंतर वॉटर ऑल्सो कीप्स आवर बॉडी कूल थ्रू द स्वेटिंग. आपल्याला ज्यावेळेस घाम येतो, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढते, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर स्वेटिंग येतात, घाम येतो आणि घाम झाल्यानंतर आपली बॉडी जी आहे ती कूल होते. तर घाम येण्यासाठी सुद्धा आपल्याला वॉटरची गरज असते. यानंतर वॉटर हेल्प्स इन द ब्लड सर्क्युलेशन. आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन ही एक लाईफ प्रोसेस आहे, ती पूर्णपणे चालण्यासाठी आपल्याला वॉटरची खूप महत्वाची गरज असते. तर हे आपलं असं वॉटर आहे. यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट सांगितला होता फायबर. फायबरला आपण दोन नाव सांगितलेले आहेत. एक आहे डायटरी फायबर, दुसरा आहे रफेज. आपल्या बुक मध्ये रफेज सुद्धा म्हणलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला फायबरचे टोटल 3 नाव, फायबर, डायटरी फायबर आणि रफेज, हे तिन्ही एकत्रच आहे, ते लक्षात ठेवायचे. आता फायबर कसे आहेत बघा. होल ग्रेन फ्लोर अँड द सिरियल्स अँड पोटॅटो स्किन किंवा सम फ्रूट स्किन. तर फायबर कसे आहेत, जसे की आपण होल ग्रेन पीठ घेतलं, कोणत्याही धान्याचं, ग्रेनचं, ज्वारी, बाजरी वगैरे, गव्हाचं, ते जर आपण चाळल्यानंतर आपल्याला वरती ब्राऊन कलरचा स्किन दिसत आहे. बरोबर आहे, ब्राऊन कलरची स्किन दिसत आहे. ती स्किन म्हणजे फायबर. पोटॅटोची स्किन, सिरियल्स अँड पोटॅटो स्किन, यामध्ये काय होणार आहे की होल ग्रेन म्हणजे धान्याचं जे पीठ आहे, गहू, ज्वारी, बाजरी वगैरे, हे आपण चाळल्यानंतर, फ्लोरिंग केल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामध्ये ब्राऊन कलरची त्याची स्किन आपल्याला दिसते आणि ती जी स्किन म्हणजेच आपले फायबर आहे. पोटॅटोची स्किन म्हणजे एक प्रकारचा फायबर असते. यानंतर काही फ्रूटच्या स्किन सुद्धा वगैरे असतात, चिकू वगैरे. तर हे सर्व फायबर्स आहेत. होल ग्रेन फ्लोर अँड द सिरियल्स, पोटॅटो, फ्रेश फूड्स, रॉ अँड कुक्ड व्हेजिटेबल्स प्रोव्हाइड रफेज इन आवर बॉडी. आपल्या बॉडीला रफेज म्हणजे फायबर प्रोव्हाइड करत असतात. इट हेल्प्स इन अ प्रॉपर डायजेशन इन आवर बॉडी. तर आपल्या बॉडी मधलं डायजेशन पूर्णपणे याच्यामध्ये कंट्रोल होत असते, चांगल्या पद्धतीचं डायजेशन करत असते. यानंतर प्रिव्हेंट द कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. आपल्याला हा आजार होऊ नये, डायजेशनचा आजार आहे, जेणेकरून आपल्याला पोट वगैरे साफ होत नसते त्याच्यामध्ये. यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट आहे
बॅलन्स डाएट. तर बॅलन्स डाएट काय बघायचं म्हणजे संतुलित आहार. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं की डाएट काय आहे. तर डाएट इट इज ऑल्सो अमाउंट ऑफ फूड इटन बाय अ पर्सन ऍट अ टाइम. एकाच वेळी जो काही आपण डाएट अन्न खाणार आहे व्यक्ती, त्या व्यक्तीला तो त्याचा डाएट म्हणायचा आहे. हा आपला सिंपल झालेला आहे. यानंतर आपल्याला बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार. खूप सिंपल आहे, लक्षात ठेवण्यासाठी सांगतो मी की दिवसभरामध्ये आपण सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन घेतले राईट प्रोपोर्शन मध्ये की ते आपल्या शरीराला राईट प्रोपोर्शन अडॉप्टेड अमाउंट मध्ये जर पुरेशा प्रमाणात जर भेटलं तर त्याला म्हणायचं आहे बॅलन्स डाएट. ठीक आहे. आवर डाएट मस्ट बी कंटेन अडॉप्टेड अमाउंट ऑफ डिफरंट न्यूट्रिएंट्स फॉर आवर बॉडी टू फंक्शन प्रॉपरली. तर आपल्या बॉडीला सगळ्याच न्यूट्रिशन योग्य प्रमाणात जर भेटले, पुरेशा प्रमाणात भेटले तर आपल्या बॉडीचं फंक्शन प्रॉपर होणार आहे. यानंतर अ डाएट दॅट कंटेन अडॉप्टेड अमाउंट ऑफ डिफरंट न्यूट्रिएंट रिक्वायर्ड फॉर द हेल्दी फंक्शनिंग आवर बॉडी इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. तर आपल्या शरीराला पहिले सांगितल्याप्रमाणे सगळे न्यूट्रिशन राईट क्वांटिटी मध्ये जर भेटले आणि त्यानुसार आपलं शरीर जर गुड असेल, आपली हेल्थ चांगली असेल तर आपलं ते बॅलन्स डाएट होत आहे. यामध्ये आपल्याला बॅलन्स डाएट मध्ये फूड पिरामिड दिलेला आहे. ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला एक फूड पिरामिड दिसत आहे. यामध्ये पिरामिड खालून जास्त आणि वरती कमी होत असतो. सर्वात खाली आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि त्याच्यातले काही सोर्स दिलेले आहेत. नेक्स्ट मध्ये व्हेजिटेबल्स वगैरे आणि थोडेफार प्रोटीन आहे. यानंतरच्या तिसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रोटीन्स दिलेले आहेत आणि लास्ट मध्ये फॅट दिलेला आहे. म्हणजे काय होणार आहे की कार्बोहायड्रेट आपल्याला खूप जास्त प्रमाणात लागणार आहे. त्यानंतर थोड्या कमी प्रमाणामध्ये व्हेजिटेबल्स आणि थोडे प्रोटीन्स, याच्यानंतर परत थोडे प्रोटीन्स वापरायचे आहेत आणि सर्वात कमी आपल्याला फॅट कमी वापरायचा आहे. हे आपला फूड पिरामिड आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला नवीन पॉइंट आहे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा कशा पद्धतीने आहे. तुम्हाला इथे एक चित्र दिसत आहे. याच्यामध्ये लठ्ठपणा कसा आहे तो तुम्हाला कळतो. आपल्यामध्ये सुद्धा बरेच जण लठ्ठ असतात. घाबरून जायचं कारण नाही, एक्सरसाइज करायची आणि तो लठ्ठपणा आपण दूर करू शकतो. तो ओबेसिटी म्हणजे काय की आपण खूप जास्त प्रमाणात फॅटी सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करतो आणि ते आपल्यासाठी हार्मफुल असतात. बघा, इट इज कॅन बी व्हेरी हार्मफुल टू ईट टू मच फॅटी सबस्टन्स इन अवर बॉडी फॉर द स्टोर. आपल्या बॉडीमध्ये ते स्टोअर केले की आपल्यामध्ये ओबेसिटी म्हणजे या ठिकाणी आपल्याला लठ्ठपणा तिथं जाणवत असतो. हे सगळे आपले फूडचे झालेले. आता आपल्याला नवीन पॉइंट बघायचा आहे डिफेन्सिव्ह डिसीज म्हणजे काही जे आजार होतात ते आपल्याला बघायचे. अ पर्सन मे गेट इनफ फूड टू ईट बट समटाइम द फूड मे नॉट कंटेन अ पर्टिक्युलर न्यूट्रिशन. आपण भरपूर प्रमाणामध्ये फूड घेतो, त्याच्यातून आपल्याला काही न्यूट्रिशन भेटत नाही. If this continuous over a long period of time, the person may suffer from the deficiency. जे जास्त काळासाठी जर न्यूट्रिशन भेटले नाही तर आपल्याला डिसीज एखादा आजार होतो. डिफिशियन्सी ऑफ वन और मोर न्यूट्रिशन एक किंवा जास्त आजार जर आपल्याला न्यूट्रिशन मुळे होत असेल in our body, disease that occurs due to the lack of nutrition over a long period is called a deficiency disease. त्याला म्हणायचं आहे deficiency disease. मग बघा एक्झाम्पल दिचे. if a person does not get enough protein, त्याच्या बॉडीमध्ये जर इनफ प्रोटीन एखाद्या व्यक्तीला जसं की लहान मुलगा आहे त्या मुलाला जर योग्य प्रमाणात प्रोटीन जर नाही भेटले तर त्याची ग्रोथ आहे. आपल्याला माहिती प्रोटीन कशासाठी आहे, तो ग्रोथ साठी आहे. तर त्या मुलाची त्या पर्सनची ग्रोथ प्रॉपर होणार नाही. प्रोटीनमुळे त्या मुलाची ग्रोथ जी आहे ती स्टर्न होऊन जाणार आहे म्हणजे स्टॉप होणार आहे. सोबतच अजून एक एक्झाम्पल आहे, प्रोटीन सोबत जर कार्बोहायड्रेट जर नाही भेटलं तर काय होणार आहे बघा. कार्बोहायड्रेट एनर्जी आहे, प्रोटीन ग्रोथ साठी आहे. तर मग त्या मुलाची ग्रोथ सुद्धा होणार नाही आणि त्याला एनर्जी सुद्धा भेटणार नाही म्हणजे तो वीक आणि थिन होत जाणार आहे. डिफरंट ऑफ डिसीज विटॅमिन्स अँड मिनरल मे ऑकर्स आल्सो रिझल्ट इन सर्टन डिसीज और डिसऑर्डर. तो वेगवेगळ्या विटॅमिन्स आणि मिनरल्स मुळे आपल्याला वेगवेगळ्या डिसीज होत असतात. मग आणि मिनरल्स मुळे आपल्याला वेगवेगळ्या डिसीज होत असतात. मग ऑल डिफरंट डिसीज अँड डिसऑर्डर कॅन बी प्रिव्हेंट इन दिस लेसन. तर आपल्या याच्यामध्ये काही आपल्याला दिलेले एक्झाम्पल ते आपण कोणते आहेत बघा. सम डिसीज डिसऑर्डर कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर या ठिकाणी 3 कॉलम आहेत. पहिल्यांदा विटॅमिन मिनरल, दुसरा आहे डिफिशियन्सी डिसऑर्डर आणि तिसरा आहे सिम्पटम्स. त्याचे लक्षण काय म्हणजे आपण त्याला ओळखू शकतो. विटॅमिन ए मध्ये पहिल्यांदा आहे विटॅमिन ए.
विटॅमिन ए मध्ये आहे लॉस ऑफ विजन, डोळ्याची दृष्टी निघून जाते. पुअर विजन म्हणजे कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसते, हे आपले सिम्पटम्स आहेत. ऑफ विजन इन अ डार्क नाईट, कमी प्रकाशामध्ये आपल्याला ते दिसत नाही. यानंतर समटाइम कंप्लीट लॉस ऑफ विजन, यामध्ये काय होणार आहे की आपली डोळ्याची दृष्टी काही ठिकाणी पूर्णपणे निघून जाणार आहे विटॅमिन ए मुळे. ठीक आहे. याच्यामध्ये नंतर पुढे विटॅमिन B1 म्हणजे त्याच्यामध्ये B1 मध्ये आपल्याला बेरी हा आजार होणार आहे. विकनेस मसल्स, यामध्ये आपल्या मसल जे आहेत ते वीक राहणार आहेत, म्हणजे त्याच्यात एनर्जी राहणार नाही, त्याची ग्रोथ होणार नाही. सोबतच व्हेरी लिटल एनर्जी टू द वर्क, कोणते काम करायला आपल्याला खूप कमी एनर्जी राहते बॉडीमध्ये, ते काम करा वाटणार नाही. यानंतर आहे विटॅमिन सी स्कर्वी म्हणजे काय बघू, ब्लिडिंग द गम्स, आपल्या गम्स मधून दातामधून रक्त निघत आहे आणि जर ते तसंच होत राहिलं, विटॅमिन सी कमी होत राहिलं तर आपल्या हिलिंग प्रॉब्लेम, दातामधलं जे रक्त आहे ते भरून किंवा हिल जे आहे ती भरून येणार नाही, जखम वगैरे. विटॅमिन डी रिटकेट्स मध्ये काय होणार आहे बघा, विटॅमिन डी मध्ये रिटकेट्स सिम्पटम्स आहेत. बोन्स बिकम सॉफ्ट, आपले जे बॉडीतले बोन्स आहेत ते कसे होणार आहेत, सॉफ्ट म्हणजे रबरासारखे आपण त्याला वाकू शकतो. यानंतर विटॅमिन डी झाल्यानंतर कॅल्शियम आहे. कॅल्शियम मध्ये आहे बोन्स अँड टूथ आर डिकेन म्हणजे यावरचा जो काही थर आहे दातावरचा बोन्सवरचा तो हळूहळू करून कमी होत जातो, त्याची झीज होते. आणि वीक बोन्स टीथ डिकेन, ते पूर्णपणे खराब होऊन जातात. जर आपण बघितलं तर खडू कशा पद्धतीने ब्रोक होतो, तुटतो, तसंच ते आपले दात किंवा हाडं जे आहेत ते तुटू शकतात कॅल्शियम मुळे. यानंतर आहे आयोडीन मिनरल्स आहे. ग्वायटर म्हणजे गळ्याच्या खाली सूज येते त्याला आपण गलगंड म्हणतो, ग्वायटर. त्याचे सिम्पटम्स आहे ग्लँड्स इन द नेक अपेअर स्लोवन, त्या गळ्याच्या खाली ग्लँड्स असते, त्या ग्लँडची सूज वाढते त्या ठिकाणी. मेंटल डिसॅबिलिटी इन चिल्ड्रन्स, लहान मुलामध्ये मेंटल डिसॅबिलिटी म्हणजे मानसिक स्वास्थ्य किंवा त्यांचं विचार करण्याची क्षमता मेंटल जे आहे ते प्रॉपर राहत नाही. यानंतर बघायचं आहे आयर्न म्हणजे लोह मधून काय होते तर अनिमिया म्हणजे रक्तक्षय. वीकनेस म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्तक्षय म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व होते, ऑक्सिजन डिझॉल्व होत नाही, त्यामुळे आपल्या याच्यात एनर्जी राहत नाही ब्लड मध्ये किंवा मसल्स मध्ये, आणि त्यामुळे मग आपल्याला कोणतंच काम करावं वाटत नाही. तर हे सर्व आपले डिसीज आहेत, त्याच्यासोबतच कोणत्या विटॅमिन्स मिनरलमुळे ते होतात. जे डिसऑर्डर झालेले आहेत ते आपल्याला त्याच विटॅमिन्स आणि मिनरल्समुळे दूर करायचे आहे, दुसरा याच्यावर पर्याय नाही. तर असं करून आपला पूर्ण चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. परत एकदा बघा दोन्ही व्हिडिओ एकत्र करून, जेणेकरून तुम्हाला पूर्ण डाउट्स क्लिअर होणार आहेत आणि सर्व गोष्टी समजणार आहेत. आता आपल्याला बघायचे समरी किंवा रिमाइंड, जसं की आपण लास्ट पिरियडला बघितलं. ठीक आहे, ते पॉइंट आपण बघू. पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये आपल्याला बघा, द मेजर न्यूट्रिएंट इन आवर फूड आर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स अँड मिनरल्स. हे आपले मेजर आहेत, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन अँड मिनरल्स. ओके. यानंतर इन ऍडिशन कोणते आहेत, रफेज म्हणजे फायबर आणि वॉटर, हे आपले ऍडिशन आहेत. यानंतर कार्बोहायड्रेट अँड फॅट आर द प्रोव्हाइड ऑफ एनर्जी गिव्हिंग फूड. तर कार्बोहायड्रेट आणि फॅट आपल्याला एनर्जी गिव्हिंग फूड आहे. प्रोटीन अँड मिनरल्स आर नीड फॉर द ग्रोथ अँड द मेंटेनन्स अवर बॉडी. प्रोटीन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडीची ग्रोथ आणि मेंटेनन्स करण्यासाठी त्याचा वापर होतो. विटॅमिन्स हेल्प इन द प्रोटेक्शन अवर बॉडी अगेन्स्ट डिसीज. आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी विटॅमिन्स आपल्याला डिसीज पासून संरक्षण करतात. बॅलन्स डाएट प्रोव्हाइड ऑल द न्यूट्रिएंट दॅट आवर बॉडी नीड. बॅलन्स डाएट मध्ये आपल्या बॉडीला सगळे न्यूट्रिशन भेटत असतात, घ्यायचे असतात इन अ राईट क्वांटिटी मध्ये, योग्य प्रमाणामध्ये. अलॉंग विथ द अडॉप्टेड अमाउंट, अडॉप्टेड म्हणजे आवश्यकता किंवा पुरेशा प्रमाणात. अमाउंट ऑफ रफेज अँड वॉटर, सोबतच आपल्याला बॅलन्स डाएट मध्ये रफेज आणि वॉटर सुद्धा घेणं कंपल्सरी आहे. लास्ट पॉइंट, डिफेन्सी ऑफ वन ऑर मोर न्यूट्रिएंट्स. एखाद्या न्यूट्रिएंट मुळे जर आपल्याला एक किंवा जास्त डिफेन्सी झाल्या, आजार होत असेल, फॉर फूड अलॉंग अ लॉंग टाइम मे कॉजेस सर्टन डिसीज ऑर डिसऑर्डर, आपल्याला ते आजार किंवा डिसीज झालेली आहे. तर असा पूर्ण व्हिडिओ सर्व बघा. धडा या ठिकाणी संपत आहे. याची एक्सरसाइज तुम्हाला मी देणार आहे. दोन्ही व्हिडिओ बघा. परत सांगत आहे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बघणार आणि तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जाणार आहे. जे काही डाऊट्स असेल ते डाऊट्स तुम्ही
लिहून ठेवा आणि मला ते तुम्ही सांगा. ठीक आहे. थँक्यू. बाय.